महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब उपशिक्षणाधिकारी आणि तत्संपदे विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ये जब परीक्षा हुई है 2017 से आज 2024 है, 7 साल हो गए। अब तक हमारी जो पदस्थापना है वो नहीं दी गई है। मैट ने भी शिक्षक के बारे में दो जो निकाले वो शिक्षक के हित में ही है, लेकिन अभी तक हमको पदस्थापना नहीं मिली है। हमारा जो निकाले एग्ज़ाम का रिज़ल्ट लगा हुआ 2 साल बीत चुके हैं। इसमें से जो एक संवर्ग था उनकी जो पदस्थापना है वो 12 दिसंबर को पिछले साल में दी गई हुई है। इसी तरफ से हमारे जो 32 शिक्षक है उन सभी को उसकी वजह से न्यायालय के अधीन रहकर हम सबको पदस्थापना मिलनी चाहिए, यह हमारी मांग है। जब तक हमारी मांग पूरी नहीं होती है तब तक हम सब 32 जो लोग हैं वो आमरण उपोषण करते रहने वाले हैं। मुख्यमंत्री, विधानसभेचे सभापती नार्वेकर यांच्या समेत शिक्षक दिन साजरा केला। त्या व्यासपीठावरूनच मी इकडं या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सिलेक्शन झालेली ही 32 मुलं यांचं म्हणणं एक आहे की आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सामावून घ्या। काही ना काही तांत्रिक बाबी काढून यांची मागणी पुढे ढकलली जात आहे आणि अनेक वेळा शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण सचिव, शालेय शिक्षण आयुक्त यांच्यापर्यंत आम्ही हे गाऱ्हाणं मांडलं, परंतु दाद मिळाली नाही। वास्तविक शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांनी उपोषण करणं आणि त्यातल्या त्यात आमरण उपोषण करणं ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि अशा परिस्थितीत हे लोक बसलेत। आजच म्हणजे दुपारी 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि संध्याकाळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत बोलणार आहे।